नीट पेपर फुटीचा मास्टर माइंड पीव्ही कुलकर्णीच्या बीडमध्ये सुरू असलेल्या बांधकामाला काल नगरपालिकेने नोटीस बजावली आहे। या नोटीसीची दखल घेत संबंधित बिल्डर्सकडून सुरू असलेल्या बांधकामावरील साहित्य हटवण्यास सुरुवात झालेली आहे। पीव्ही कुलकर्णीचे बीड शहरातील शाहूनगर भागामध्ये सुरू असलेले बांधकाम हे अनधिकृत असून यासाठी नगरपालिकेची कोणतीही परवानगी घेतलेली नाही। त्यानंतर पालिकेने बांधकामाला नोटीस बजावली आहे। त्यानंतर बांधकामावरील साहित्य हटवलं जात आहे। बांधकाम क्षेत्रावरूनच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। बीड नगरपालिकेने पीव्ही कुलकर्णीच्या बांधकामाला नोटीस बजावल्यानंतर आता शाहूनगर भागात असलेलं हे बांधकामाचं जे साहित्य आहे या ठिकाणावरनं हलवायला सुरुवात करण्यात आली आहे। बीड नगरपालिकेने कालच या ठिकाणच्या बांधकामाच्या ठिकाणी नोटीस जी आहे ती लटकवलेली होती आणि त्यानंतर आता जे 5 संबंधित बिल्डर्स आहेत त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी असलेलं बांधकाम साहित्य जे आहे ते इथनं हलवायला सुरुवात केलेली आहे। शाहूनगर भागामध्ये हे बांधकाम जे आहे ते सुरू होतं। जवळपास 4 माळ्याची इमारत जी आहे ती या ठिकाणी होणार होती। त्याचं बेसमेंटचं काम जे आहे ते देखील पूर्ण झालेलं होतं। मात्र नीट प्रकरणामध्ये या ठिकाणी पीव्ही कुलकर्णीचं नाव आढळून आल्याच्या नंतर त्याचं हे बांधकाम जे आहे ते समोर आलेलं होतं आणि त्यानंतर नगरपालिका प्रशासनाचे एका पथकाने या ठिकाणी पाहणी देखील केली। या पाहणीमध्ये सदरील बांधकामाला कुठलीही परवानगी नसल्याची बाब समोर आली होती आणि त्यानंतर पालिका प्रशासनाने या ठिकाणच्या बांधकामाला नोटीस जी आहे ती बजावलेली आहे आणि त्यानंतर सध्या या ठिकाणी कामगार जे आहेत त्यांच्या माध्यमातून जे इथे बांबू वगैरे आलेले होते ते आता इथून काढले जात आहेत। थोडक्यात काय तर हे बांधकाम साहित्य जे आहे ते आता या ठिकाणावरनं नेण्याचं काम सुरू जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीतच आता नगरपालिकेची भूमिका, नगरपालिकेकडून यापुढे नेमकी काय कारवाई केली जाते, कारण की नगरपालिकेने या ठिकाणी बांधकामाला नोटीस देखील बजावलेली आहे। या नोटीसीचं उत्तर हे संबंधित जे बिल्डर्स आहेत त्यांच्याकडून देणं अपेक्षित आहे। आता त्यानंतर नगरपालिका नेमकं काय कारवाई करतं हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.